त्यात आम्ही करतोय, पण ह्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी लढतोय तो पण आता मराठी माणूस आता एकत्र यायला लागला. उद्धव साहेब, त्या प्रश्नाकडे मी येतो आहे की आता महाराष्ट्रात खास करून मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी सक्तीविरोधामध्ये महाभारत घडताना दिसत आहे आणि कधी नव्हे तो मराठी माणूस या प्रश्नावरती एकवटला. ही जाग कशी आली? बघा, मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, मराठी माणूस हा आतताईपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्न संतोषी नाही. मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं, पण माझ्यावरती एक तर मराठी माणूस कोणावरती अन्याय करणार नाही, पण हाच मराठी माणूस त्याच्यावर अन्याय झाला तर तो सहनही करत नाही. त्याच्यामुळे शेवटी सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला तेव्हा मराठी माणूस आता पिसाळलाय. जसा तो संयुक्त महाराष्ट्र लढाच्या वेळेला पेटला होता तसाच तो आता पेटलाय. कारण किती काळ आम्ही हे सहन करायचं? बरं, आमची चूक काय? आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. नाही, शिवसेनेचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नव्हता. नाहीच आहे. अगदी आपले शिवसेना प्रमुख पण तेच सांगायचे, माझे आजोबा पण सांगायचे, तुम्ही सगळ्या भाषा जेवढ्या तुम्हाला शिकायच्या तेवढ्या शिका, पण तुम्ही जबरदस्ती नका करू. आज मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही राज्यसभेत हिंदीमध्येच बोलता. मीडियासमोर जर मला हिंदीत विचारलं तर मी हिंदीमध्ये बोलतो. आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदीची सक्ती नको. कारण मग तुम्ही ते वन नेशन वन इलेक्शन सगळं वन 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 करत चाललेलं आहे. तुम्ही शेवटी आपला देश हे संघराज्य पद्धत आहे. अनेकता में एकता म्हणजे काय? तुम्ही त्या अनेकतेची जी एक गंमत आहे ती घालून किंवा त्याचं जो एकजूट आहे ती घालून तुम्ही ही जबरदस्ती एकता लादताय. म्हणून मी माझ्या परवाच्या भाषणात बोललो ना, आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण तुम्ही मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? आमचं मारुती स्तोत्र आहे ना, आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो, तुम्ही हनुमान चालीसा म्हणणार. देव एकच आहे, तो हनुमान, त्यालाच आम्ही आज या निमित्तानं महाराष्ट्राविरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटलाय? नाही पेटला. कारण पेटवण्याचा प्रयत्न भाजप करते, पण तो पेटत नाहीये. ह्याचं कारण आमची जी भूमिका ही स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह धरत नाही आहोत, तसं आमच्यावरती दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका. हा तुमचा मुद्दा अत्यंत बरोबर आहे. गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली ती इथल्या भूमिपुत्रांसाठी, म्हणजे मराठीसाठी. शिवसेना त्यातूनच निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या भाषणामधली वाक्य आहेत की आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. तसंच सर्वत्र आम्ही त्या त्या भाषेचा, त्या त्या प्रांताचा मान तिथे राखतोच. ती प्रादेशिक अस्मिता, तिचा मान अभिमान असलाच पाहिजे. पण जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून एकत्र आहोत, देशप्रेमी म्हणून एकत्र आहोत. हिंदी सक्तीविरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचं जाहीर झालं. देशासाठी असेल, म्हणजे संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या 20 वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले. आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला आहे? प्रॉब्लेम कोणालाच नाहीये, पण काही लोकांना असू शकतो. मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण का विचार करायचा? आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना 20 वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं. बघा, आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल, इतर भाषिकांना सुद्धा, आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत, आणि इतर भाषिक सुद्धा, हिंदी वगैरे गुजराती सुद्धा, अच्छा किया आपने. तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो. कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. यात पोटशूळ उठावा असं काय आहे? पण उठलाय. पण मला नाही माहित, ज्यांचं उठलं त्यांना विचारा. आणि मी आनंदाकडे बघतोय, पॉझिटिव्ह बाजू बघतोय. सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे. हो, नक्कीच. आणि त्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजय मेळाव्यात झालं. हा विजय मेळावा फक्त वरळीत झाला नाही.